आई वेणी घालतात आहे म्हणून मी वेट करतेय. एकदा त्यांची वेणी घालून झाली की मग तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये. मस्त झाली भाजी. पानाच्या दुकानातून आणलं मला माहिती, पण कुठनं आणलं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करतेय. माझी तब्येत जरा बरी नाहीये. एक ना एक दिवस मला काही ना काहीतरी होतच. मी एक दिवस व्यवस्थित राहतेय, दुसऱ्या दिवशी मला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे मग व्हिडिओ शूट केलाच नाही आणि एकदा गॅप पडला की पडत जातोय. खूप कंटाळ येतो मग नंतर व्हिडिओ शूट करायचा. म्हटलं चला आता करूया. आज आहे जरा बरी आहे, मी निवांत पण आहे. त्यामुळे मग थोडंसं म्हटलं घेऊयात आता व्हिडिओ शूट करूयात. जे आहे दुपारचं सगळं काम आवरलेलं आहे माझं, म्हणजे सकाळचं दुपारचं दोन्ही. आता 2 वाजलेत. फ्री होते बसलेले मोबाईल बघत. म्हटलं टाइमपास करण्यापेक्षा आपण आपलं काम करूयात, म्हणजे ते उद्यावरती ढकलणार नाही. असं तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि ते काहीतरी मशीनचा आवाज येतोय. त्यानंतर टीव्ही पण चालू आहे. तरी मी बेडरूम मध्ये इकडे दरवाजा पूर्ण कडी वगैरे लावून बसली आहे कारण आई तिकडे टीव्ही बघतात आहे. तर आईला पण घेते मी तुम्हाला पुढेच. तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण आवडेल त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये बघायला, त्यामुळे मी ते घेते. आणि मी ना एक मिशोवरनं पार्सल ऑर्डर केलं. तर ते पार्सल काय आहे ना हे मी तुमच्यासोबत अगोदर शेअर करते, नंतर बाकीचा व्हिडिओ स्टार्ट करते. हे इथे पार्सल ठेवलंय मी. एवढा मोठा बॉक्स आहे त्या पार्सलचा. त्यात काय आहे ते पुढे कळेलच. इकडे आई वेणी घालतात म्हणून मी वेट करतेय. एकदा त्यांची वेणी घालून झाली की मग तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये काय आहे. इकडे टीव्ही चालू आहे. आईचे केस बघा इकडे केवढे आहेत. त्यांना कट करायचं का म्हटल्यावर त्या नाही बोलतात कट करायला. नाही म्हणता मला कट करायला. एवढी लंबे केस, एवढी लंबी वेणी. हात दुखून जातात विंचरायला. हो नाही हा 2 वेळा कट केले. वाढलं कट केले गेले वाढते ना पण तुमचे. आता तरी अशात केले ना आपण करू. तेच म्हटलं आता आपण थोडं एक करू अजून 1-1.5 महिन्यानं 1-1.5 आठवड्यानं. थोडेसे शेंडी खालची. शेंडी दिसतील तिले. आज कपडे जास्त धुतले मी, टॉवेल वगैरे. त्यामुळे ना ते हवा सुटली तर मला जरा बरं वाटायला लागलं की कपडे वाळतील तरी तेवढे. नंतर रोज असं होतंय कपडेच वाळत नाही. हे ना इकडे आम्ही सगळे असे एकत्र झाडं लावले. आम्हाला कुंड्या माती दोन्ही कमी पडतंय. इकडे हे इच्चाचं झाड. हे कशाचं आई, हे कशाचं आहे? जायचंय का? हे आम्हाला नाही माहिती जायचं जुईचंय काय. हे तर माझं अगोदरच आहे. त्याच्यानंतर हे एक वेगळं आहे. ह्याला पण ऑरेंज कलरची फुलं येतात. ही काडी कशाची ते माहिती नाहीये. इथं हे कशाचं आहे ते माहिती नाहीये. इकडं परत विच्चाचं काय ते. एक याला व्हाईट फुलं येतात. हे पण नाही माहिती कसलं आहे. कोरपड तर माझ्या अगोदरचीच आहे. कोरपड नवीन 2 आल्या. इकडे एक आली आहे आणि ही इकडे एक आली. अशा 2 आता अजून कुंड्या घेऊन त्याच्यामध्ये माती टाकून हे वेगळं करेन मी. त्याच्यानंतर हे पण माहिती नाही मला कशाचं आहे. तर हे पण नाही माहितीये. परत हे इच्चाचं, हे गुलाबाच्या काड्या आणि हे ना आपलं खायच्या पानाचं आहे, नागिनीच्या पानाचं. नंतर इकडे परत तेच सेम आणि ते जास्वंदाचं. ह्या सगळ्या झाडांना ना छोटी फुलं येतात. दाखवतील. हे भाज्यावाल्याला काय आत्ताच यायचं होतं का? सगळा आवाज येतो त्याचा. हे असले कप आहे. ह्याच्यामधले ना 2 आम्ही वापरायला काढले. मस्त आहे बघा. ह्याचं पण वेगळंच आहे बघा. एक वेगळंच आलाय. एक छोट असं म्हणजे काय झालंय ना हे जे तोंड, तोंड असं काहीचे असे जवळ आहे आणि काहीचे असे पसरटे. हे बघा फरक तुम्हाला लगेच दिसून येईल. हे असे कप आलेत. आणि ना मला हे बघितलं आवडले होते. ह्याच्यामध्ये पिंक कलर एक होता पण आई बोलला नको हेच मागव आणि मला पण हेच आवडले. विजेला नाही आवडले हे. तर हे असे आणि टोटल 12चा सेट आहे. काढा इथे बाहेर. हे बघा हे असा 12चा सेट आहे पूर्ण.
आणि आम्ही अजून चेक नव्हतं केलं खालचे बरोबर आले की काय फुटलेले तुटलेले, अजून बघितलं नव्हतं. जस्ट वरचे बघितले मी आणि तसे 2 यूज करायला काढले. मला वाटलं खालचे पण असतील व्यवस्थित, तर आहे व्यवस्थित, म्हणजे काय फुटलेलं वगैरे नाहीये. पॅकेजिंग मला ह्या वेळेस छान मिळाली त्यांची. मी मीशोवरनच ऑर्डर केली. ह्याचं पण तेच आहे ना, हा मोठा दिसतोय हा छोटा दिसतोय, पण छान आहेत कप, म्हणजे असे खालून पण. आणि जरा साईज मोठी आहे, चहा तुम्हाला जास्त द्यायला लागेल, पण छान आहे. आता आपण यातले 6 काढू. मग मला असं वाटतं हा बॉक्स असाच ठेवू आणि ते जे 2 काढलेले आहेत ना तेच वापरू, आणि मग बाकीच्या नंतर ना बॉक्स बाजूलाच ठेवू, जसे लागतील तसे काढता येतील. मग रात्रीचे 9 वाजले आणि आज आमच्याकडे बनतीये स्पेशल अशी पावभाजी. तर पावभाजी ती आहे आईच्या हातची, मी तुम्हाला दाखवते. आईनं सगळी तयारी करून ठेवली. ह्याच्यामध्ये भाज्या शिजवल्या कुकरमध्ये. मी काहीच नाही करत आहे आज, फक्त आईच्या हातची पावभाजी. आईच्या लेकाला त्यांच्या हातची पावभाजी खायची होती. मला सांगितलं अजिबात हात नको लाव तू. पाव गरम करायला तेवढं बटर संपून जाईल ना का उरल? बीट आणि टोमॅटो एकत्र केलं. बीट किती टाकलं आहे याच्यात? जास्त लाल दिसतंय ना, मी म्हटलं. मसाला आणला का पावभाजीचा? मी आताच म्हटलं काय घ्यायचंय का. आईच्या आजची रेसिपी मी तुम्हाला सांगते. बटर टाकलं, काय काय आहे ते, कांदा, हा कांद्याची पेस्ट काढली, ती परतायला घेतली आहे. त्यांना असं वाटतंय खूप दिवसानंतर करते तर जमेल की नाही जमेल, पण छान करतात त्या. त्यांना समोसे छान येते, कचोरी छान येते, अजून 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 काय काय बनवता हो तुम्ही? चकली एक छान येते. मी आजच एक चकलीचा व्हिडिओ पाहिला होता आई, मला वाटलं तर चकली बनव भाजणीची. हा आजच बघितला. ह्याच्यामध्ये आता बीट आणि टोमॅटोची प्युरी टाकली. इकडं आलं लसूणची पेस्ट काढायची आहे. एवढं काम केलं, फक्त भाज्या मॅश केल्या. एवढा हातभार लावला मी, सगळ्यात मोठा. आले लसूणची पेस्ट टाकली. आता ते परतून झालं की मग मसाले ऍड करायचे. आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला, थोडी हळद आणि लाल मिरची पावडर एवढं टाकलंय. त्यानंतर ना हा काश्मीरी लाल मिरची पावडर ही टाकते मी, थोडंसं लाल कलर येण्यासाठी, म्हणजे बीट तर होतच पण तरी. आणि इकडे मीठ यात टाकलं होतं. मॅश केलेली सगळी भाजी ती अगोदर ना व्यवस्थित मॅश होत नव्हती, त्यामुळे मी इकडे पाणी काढून ठेवलं त्याचं आणि फक्त तेवढी मॅश केली. आता ती सर्व त्यात मिक्स केली. पाणी लगेच टाकून द्या म्हणजे मिक्स होईल. देऊ टाकून तेवढी एक एक्स्ट्राची कढई भरली. हा लगेच जेवण झाल्यावर घासून घेते ना. लाईट ब्लिंक होतोय रात्र असल्यामुळं, आणि एकच लाईट चालू आहे सध्या इकडे, हा वाला. माझी रिंग लाईट पण बंद पडली आहे. काय झालंय काय माहिती त्याला. घट्टच वाटतंय का जरा? टाका पाणी.
ती बाजू की बस होईल थोडस बटाटे इकडे मी पाव गरम करतेय, भाजी इकडे शिजतीये आणि पाव असं काही कापून वगैरे मी काही हे नाही करत आहे, गरम नाही करत आहे, कारण त्याला खूप वेळ लागेल. म्हटलं मग तसं नको करायला. आणि माझ्या व्हिडिओची क्वालिटी आज जरा तुम्हाला लोच मिळेल, फक्त तेवढं ऍडजस्ट करा. इकडे बघा सर्व एकदमच एवढे 3-6 पाव घेतले मी. ते एक 2 करायला वेळ पण लागेल. साध्या तव्यावरतीच करतेय, कारण डोसा पॅनवरती मग परत त्याला घासा वगैरे, त्यापेक्षा हे बरं पडेल. एवढं बटर टाकलंय मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये. आता शेवटला थोडंसं बटर टाकलं तर टेस्ट पण छान येते. त्याला असंच मेल्ट होऊ देते. मी त्यावर पाव गरम करून घेते. पण वाढून घेतलं मी. आता बघू मला भाजी कशी लागते तर. मस्त झाली भाजी. मगाशी मी टेस्ट केली तेव्हाच मला आवडली होती, छान झाली ती. आई तुम्हाला आवडली? तुम्ही गेली, तुम्हाला कशी वाटते? छान झाली ना? मला पण आवडली. आता मस्तपैकी आम्ही जेवण एन्जॉय करतो, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. जस्ट जेवण झालं ना, खूप पोटभर जेवलीये मी. माझं डाएट सध्या बंद आहे, माझी तब्येत ठीक नाही, माझं पोट खूप दुखतंय. त्यामुळे मग थोडे 4-5 दिवस झाले डाएट बंद आहे, त्यामुळे मी खाल्ली पावभाजी, नाही तर नसती खाल्ली. आणि माझे केस एवढे विंचकले कारण मी सागरवेणी घातले, भरपूर वेळ झाला. आता मी खाते इकडे पान. ह्या दोघांनी दुपारीच खाल्लं, मी घरी नव्हते, त्यांनी केव्हा घेऊन आले काय माहितीये. आता माझ्यासाठी एक ठेवलेलं फ्रीजमध्ये, मी खाऊन घेते. ए विजय कुठनं आणलं? छान आहे रे. पानाच्या दुकानात आणलं मला माहिती, पण कुठनं आणलं? तर चला, असा होता आजचा दिवस. मस्तपैकी जेवण झालंय, आता झोपायचं छानपैकी. आणि थोडंसं काम आहे मला, ते काम करून घेते आणि मग नंतर न झोपणार. सो चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हो, हाईपचं न्यू ऑप्शन आलंय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. सो हाईप पाठवायला मला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.